आजकाल अंधश्रद्धेच्या नावावर लोकांना फसवण्याच्या घटना आपण वारंवार ऐकतो. पण कधी-कधी या घटना इतक्या धक्कादायक असतात की ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. आणि अशीच एक घटना समोर आली आहे नाशिक जिल्ह्यात. जिथे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या एका भोंदू बाबाने लोकांच्या भीतीचा आणि अडचणींचा गैरफायदा घेत एका महिलेच्या आयुष्यात भयंकर संकट निर्माण केल्याचा आरोप आहे. घरगुती ताणतणाव, मुलीच्या लग्नातील अडथळे आणि मानसिक त्रास या सगळ्यामुळे आधीच त्रस्त असलेलं एक कुटुंब उपाय शोधण्यासाठी एका तथाकथित मठात पोहोचतं. तिथे त्यांना सांगितलं जातं, तुमच्यावर करणी बाधा आहे, बाहेरची बाधा आहे, आणि याच भीतीच्या आधारावर सुरू होतो एक असा खेळ जो पुढे जाऊन गंभीर गुन्ह्यात बदलतो. म्हणूनच नेमकं या मठात काय घडलं होतं, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या त्या भोंदूने महिलेच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला आणि भीती, धमक्या, लाज या सगळ्यांच्या छायेत झाकलेलं हे प्रकरण अखेर बाहेर कसं आलं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, तर ही सगळी गोष्ट सुरू होते नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या धारणगाव या भागातून. इथे महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे नावाचा एक व्यक्ती स्वतःला दैवी शक्ती असलेला बाबा म्हणून लोकांसमोर दाखवत होता. त्याने इथे प्रतिगाणगापूर नावाचा एक तथाकथित मठ तयार केला होता. लोकांच्या अडचणी ऐकायच्या, गंभीर चेहरा करून बोलायचं, तुमच्यावर बाधा आहे, करणी झाली आहे, मी ती उतरवतो, अशा प्रकारे तो लोकांचा विश्वास जिंकत होता. गावात आणि आसपासच्या भागातही हळूहळू त्याची ओळख तयार झाली होती. लोक अडचणीत असले, मानसिक त्रासात असले तर ते या मठात जाऊ लागले होते. अशातच या प्रकरणातली पीडित महिला, वय साधारण 28 वर्ष, ती खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. तिच्या आयुष्यात काही काळापासून अडचणी सुरू होत्या. घरगुती ताणतणाव, मानसिक त्रास या सगळ्यामुळे ती आधीच अस्वस्थ होती. तिच्या कुटुंबालाही वाटत होतं की या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघायला हवा. कोणाच्या तरी सांगण्यावरून तिच्या आई वडिलांना या मठाबद्दल माहिती मिळाली. तिथे एक बाबा आहे, तो अडचणी दूर करतो असं त्यांना सांगण्यात आलं आणि मग त्यांनी ठरवलं, एकदा जाऊन पाहूया. दिनांक 15 ऑगस्ट 2024 या दिवशी ही महिला आपल्या आई वडिलांसोबत त्या मठात पोहोचली. तिथे समोर बसलेला होता महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे. स्वतःला दैवी शक्ती असल्याचा दावा करत तो लोकांसमोर बसत होता. महिला आणि तिच्या कुटुंबियांनी आपली अडचण त्याला सांगितली. काही वेळ ऐकल्यानंतर त्याने लगेच एक वाक्य टाकलं, तुझ्यावर करणी बाधा आहे, तुझ्या अंगात बाहेरची बाधा आहे. आधीच मानसिक त्रासात असलेलं कुटुंब आणि अचानक ऐकायला आलेलं हे वाक्य, तर भीती निर्माण होणं साहजिक आहे. तिच्या आई वडिलांनाही धक्का बसला. त्यांना वाटलं, जर खरंच असं काही असेल तर उपाय करायला हवा. याच भीतीचा फायदा घेत त्या भोंदूने पुढचे टप्पे सुरू केले. त्याने सांगितलं, पापनाशक कुंडात आंघोळ करायची, ओल्या कपड्यांमध्ये उंबराच्या झाडाला फेऱ्या मारायच्या, हे सगळं केल्याशिवाय बाधा जाणार नाही, असं तो वारंवार सांगत होता. त्या महिलेलाही आणि तिच्या कुटुंबालाही वाटत होतं, जर हे केल्याने त्रास कमी होणार असेल तर करूया. पण इथेच त्याने आपलं जाळं हळूहळू टाकायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याने त्या महिलेचा मोबाईल नंबर घेतला. सुरुवातीला साधे मेसेज पाठवले जात होते, उपचार सुरू आहेत, तुझी बाधा कमी होते, अशा प्रकारचे. त्यामुळे कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास अजून वाढत गेला. पण काही दिवसांनी त्या मेसेजचा स्वर बदलायला लागला. तो वैयक्तिक बोलायला लागला आणि मग हळूहळू त्याचे मेसेज अश्लील स्वरूपाचे होऊ लागले. तू मला आवडतेस, लग्न करू नकोस, माझा मठ चालव, अशा प्रकारचे संदेश तो तिला पाठवत होता, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आता त्या महिलेसाठी ही खूप विचित्र परिस्थिती होती. एकीकडे तो बाबा असल्याचा दावा करत होता, दुसरीकडे असे वैयक्तिक संदेश पाठवत होता. पण आधीच भीती बसलेली असल्यामुळे ती पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होती. यानंतर एक दिवस त्याने तिला सांगितलं, काही खास दैवी विधी करायचे आहेत, ते एकांतात करावे लागतील, आणि या नावाखाली त्याने तिला पंचवटी परिसर इथं बोलावलं. दिनांक 23 ऑगस्ट 2024 ती त्याच्या सांगण्यावरून तिथे पोहोचली. तिथे गेल्यावर त्याने तिला तिथून पुढे त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेलं. त्यावेळी तिला नेमकं काय होणार आहे याची कल्पना नव्हती. पण लॉजवर गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली, असं तक्रारीत नमूद आहे. तिथे त्याने पुन्हा एकदा भीती दाखवायला सुरुवात केली. माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, असं म्हणत त्याने त्या महिलेला धमकावलं. त्या भीतीच्या वातावरणात तिच्यावर जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप आहे. इतकंच नाही, त्यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले, असंही तक्रारीत नमूद करण्यात आले. आणि त्यानंतर स्पष्ट धमकी दिली, हा प्रकार कोणाला सांगितलास तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. या घटनेनंतर ती महिला पूर्णपणे घाबरलेली होती. मानसिक दृष्ट्या ती हादरली होती. समाजाची भीती, त्या बाबाचे प्रभावी लोकांशी संबंध असल्याची भीती, या सगळ्यामुळे ती काही काळ गप्प राहिली.
दरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. आरोपीने त्याच्या मोबाईलमधील काही पुरावे जबरदस्तीने डिलीट केल्याचंही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे तिच्याकडे पुरावे उरले नाहीत. पण किती दिवस गप्प बसणार? शेवटी एका टप्प्यावर तिने धाडस केलं. तिने संपर्क साधला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अंनिसच्या कार्यकर्त्यांशी. तिने त्यांना सगळा प्रकार शांतपणे सांगितला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती आणि तिच्या कुटुंबियांनी लासलगाव पोलीस ठाणे येथे जाऊन सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्या विरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये आणि महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या बंधूने अशा प्रकारे इतर महिलांनाही आपल्या जाळ्यात ओढलं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात त्याला मदत करणारे आणखी काही साथीदार आहेत का याचाही शोध घेतला जातोय. मंडळी, नाशिकच्याच अशोक खरात या भोंदूबाबाचं प्रकरण अजून ताजंच असताना हे आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर एक गोष्ट खूप स्पष्ट दिसते. अडचणीत असलेला माणूस जेव्हा उपाय शोधत असतो तेव्हा काही भोंदू लोक करणी बाधा, दैवी शक्ती, भूताटकी अशा गोष्टींची भीती दाखवून त्यांच्या मनाशी खेळ करतात. म्हणूनच अशा कोणत्याही व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा अडचण आली तर योग्य वैद्यकीय किंवा कायदेशीर मार्गांचा आधार घेणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा त्रास कोणाला होत असेल तर भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करणं हाच अशा गुन्ह्यांना थांबवण्याचा सर्वात मोठा मार्ग ठरू शकतो. मंडळी, घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.